सो लक्षात घ्या, अनेकांचं जसं झालेलं असतं, रोज 9:15 वाजले ना की एकदा थोडंसं ऍप वगैरे उघडून आपला पोर्टफोलिओ बघतात आणि त्याच्यात जरा हिरवगार दिसलं तर आजचा दिवस चांगला जातो. जर माझा पोर्टफोलिओ 0.5% 1% पोर्टफोलिओ मायनस असला तर माझं मन उदास होतंय. लक्षात घ्या, इथेच धोक्याची घंटा आहे. जर माझा पोर्टफोलिओ ठरवत असेल की आजच्या दिवसात मी आनंदी राहायचं का दुःखी राहायचं, तुम्हाला माझी गरज नाही, गरज त्यांची लागू शकते. मी त्याला बरेच वेळेला म्हणतो ना, आपल्याला तिकीट काढता आलं पाहिजे धैर्याचं. जर आपल्याला एखादा बसचा प्रवास करायचा असेल तर विदाउट तिकीट करून चालेल का? नाही की नाही? सो तसं माझ्या 1 कोटीच्या पोर्टफोलिओवरला 15 लाखावरती मला रिटर्न मिळणार नाहीये. हे तिकीट मला काढावं लागेल. रंगुनी रंगात माझ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully. Investors are requested to review the prospectus carefully and obtain expert professional advice with regard to specific legal, tax, and financial implications of the investment or participation in the scheme before investments. आपण आता पुढची एक 15 मिनिटं प्रश्नोत्तर घेऊ शकतो. शुअर? काही हरकत नाही सर. नक्की सर. हा, कोणाला प्रश्न होते? येस मॅडम. उदाहरण घेतलं. बरोबर. लक्षात घ्या, जर रिडीम करत असू आपण तर टॅक्सेशन निर्माण होईल. तर टॅक्सेशन येईल, पण तुमच्या पोर्टफोलिओवरती 6 किंवा 7% नी तो वाढतोय. पण तुम्ही ज्या वेळेला रिडीम करताय त्यावेळेला रिडीम करताना तुमचं कॅपिटलच रिडीम होत आहे असं मोस्ट ऑफली दिसतं. आणि तुमच्या पोर्टफोलिओमधनं काढून घेतला वर्षभरामधनं जरी तरी 30% पोर्टफोलिओ काढून घेतलाय, तर त्या 30%मध्ये 2%च प्रॉफिट दिसतो. लक्षात येतंय? सो त्यामुळे इट बिकम्स अ टॅक्स एफिशियंट रिडम्पशन. टॅक्सेशनचं गणित सेम आहे, बट एक व्यवस्था आहे जी कम्प्लीट टॅक्सेशनची आहे आणि एक व्यवस्था आहे ती पार्शल टॅक्सेशनची आहे. मी अधिक एक छोटंसं उदाहरण घेतो आणि तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे कळेल अशी मी खात्री देतो. आपल्याकडे पूर्वी पारसी रेस्टॉरंट होती, आठवते? इराण्याचे कॅफे. तिथे जर आपण केक मागवले तर अशी केक प्लेट यायची वेगवेगळ्या रंगीबेरंगी केक्सची, आठवतंय? त्यातला समजा मी एकच केक खाल्ला तर मला अख्ख्या केक प्लेटचं बिल लागायचं का? मी जो केक उचललाय वेटर फक्त त्याचंच बिल बनवतो. कट टू, आज मी एखाद्या छानशा अलिशान आला कार्टा रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि मी केक प्लेट मागवली, तर परत मला 5-7 केक समोर आलेले आहेत. आता मी ह्याच्यामधला परत एकच केक खाल्ला, मला ते फक्त एकाच केकचं बिल बनतं का? मला अख्ख्या केक प्लेट जर मी ऑर्डर केली आहे त्या अख्ख्या केक प्लेटचं बिल लागतं, वेदर आय एम इटिंग दॅट केक ऑर नो. मला पूर्ण केकचं बिल लागतंय प्लेटचं. ही जी व्यवस्थेमधला फरक आहे हाच म्युच्युअल फंड मधल्या डेट इन्व्हेस्टमेंट आणि FD यातला फरक आहे. जेवढं तुम्ही कन्झ्युम करताय किंवा काढून घेताय त्यातला जेवढा प्रॉफिट बुक होतोय त्यावरच टॅक्सेबिलिटी. बरोबर ना? पण मी माझा पोर्टफोलिओला एक त्याला मार्क करून घेतोय ना. मी माझा संपूर्ण पोर्टफोलिओ ठेवत नाहीये, मी 15% 20% काहीतरी ठेवतोय. ते ना सॅक्रिफाईस करायची वृत्ती आपल्यात आली पाहिजे, तर आपण चांगले गुंतवणूकदार होऊ शकतो. मी त्याला बरेच वेळेला म्हणतो ना, आपल्याला तिकीट काढता आलं पाहिजे धैर्याचं. जर आपल्याला एखादा बसचा प्रवास करायचा असेल तर विदाउट तिकीट करून चालेल का? नाही की नाही? सो तसं माझ्या 1 कोटीच्या पोर्टफोलिओवरला 15 लाखावरती मला रिटर्न मिळणार नाहीये. हे तिकीट मला काढावं लागेल. तर किमान माझ्या 85% पोर्टफोलिओचं चांगलं कंपाऊंडिंग आणि त्याच्यावरती मी पूर्णपणे व्यवस्थित
रिस्क घेऊन अग्रेसिव्ह डिसिजन घेण्यासाठी मी मुक्त असीन, मी सगळेच माझे पाय एकात एक अडकवून ठेवलेल्या नियोजनात असीन, तर हे नीट व्यवस्थित वेगवेगळं केलेलं नसेल तर माझे पाय अडकून पडतात. रंगुनी रंगात माझ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. हे तुमच्या पोर्टफोलिओ मधनं दिसलं पाहिजे. तुमच्या SWP जे दर महिन्याला मिळणारं उत्पन्न आहे ते इक्विटीमध्ये पाय अडकून असलेलं असेल तर आपण अग्रेसिव्ह डिसिजन घेताना सुद्धा मागे पुढे पाहू. मी जसं म्हणालो तसं एनर्जी सेक्टरमध्ये मला 20-25% जायचंय, पण मला अमेरिकेने काहीतरी अजून निर्बंध घातले. ट्रम्प काका काय करतील हे तुमच्या माझ्या हातात आहे का? सो पुन्हा अणु ऊर्जेमधनं इलेक्ट्रिसिटी निर्मितीमध्ये भारत अमेरिका अणु करारामध्ये काहीतरी गोष्टी बदलल्या. तुमचा एनर्जी सेक्टर फंड मायनस मध्ये जाणार आहे तात्कालिक, पण त्यामधनच माझी SWP पण चालली आहे का? तो 20% रिटर्न देतोय, मग त्याच्यातनच मी SWP पण घेतेय. मग तोच फंड ज्याला 20% मायनस मध्ये जाईल ना त्याला परत माझं ब्लड प्रेशर हायवर. सो लक्षात घ्या, अनेकांचं जसं झालेलं असतं की रोज 9:15 वाजले ना की एकदा जरा थोडस ऍप वगैरे उघडून आपला पोर्टफोलिओ बघतात आणि त्याच्यात जरा हिरवगार दिसलं, आहा छान वाटतं, आजचा दिवस चांगला जातो. पण जर मला 0.5-1% पोर्टफोलिओ मायनस असला तर माझं मन उदास होतंय. लक्षात घ्या, इथेच धोक्याची घंटा आहे. जर माझा पोर्टफोलिओ ठरवत असेल की आजच्या दिवसात मी आनंदी राहायचं का दुःखी राहायचं, तर डॉक्टर बर्वे सर आलेले आहेत. तुम्हाला माझी गरज नाही, गरज त्यांची लागू शकते. येस. तुम्ही का ठेवताय त्यावरती ते ठरतं. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीकडे मानून चालूया टोटल ऍसेट्स 5 कोटीच्या आहेत. त्या 5 कोटीपैकी त्याला वाटतंय माझं वय आता 75 वर्षाचं आहे, मी ह्याच्यातनं फार तर खर्च करून 1 कोटी खर्च करू शकतो. मग तेवढे 1 कोटी रुपये FD मध्ये लोक जे ठेवून देतात त्याऐवजी डेट फंडात ठेवावे. जे मला वापरायला लागू शकतात असं मला वाटतंय त्याला मला डेट फंडात ठेवावं. अधिक त्याच्यावरनं डोक्यावर पाणी गेलं, पटकन मला कुठली तरी इमर्जन्सी आली तरी ते पैसे हवेत, ते पण डेट फंडात ठेवावे. इक्विटी फंडामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी म्हणजे 75-75 ओलांडलेली जी मंडळी आहेत त्यांनी कुठले पैशांना इक्विटी लिंक करावं की मला फार हे पैसे या जन्मात वापरावे लागणारच नाहीयेत. त्याच्यावरती जर इक्विटीमध्ये ठेवत असाल तर तुम्ही जेवढा काळ भूतलावर आहात तो काळ आनंदाने तरी जगू शकाल. अदरवाईज तो माझा पोर्टफोलिओचा आकडा मोठा होण्यासाठी म्हणून मी झुरत राहतो आणि मोठा पोर्टफोलिओचा आकडा ठेवून या जगातनं गुड बाय करतो. हे असं आयुष्य हवं असेल तर प्रत्येकाच्या आयुष्याची संकल्पना त्यांनी लिहायची आहे, ती ठरवणारा मी कोण. पण ह्याकडे डोळस पद्धतीने मांडणं आणि सांगणं एकदा आरसा दाखवणं हे मी माझं कर्म मानतो, तेवढं मी केलं. सो त्यामुळे त्यामध्ये किती % काय ठेवावं हे तुमच्याशी ज्याला अधिक नीट समजून घेतलं जाईल तुमचं आर्थिक आयुष्य त्यावेळेला ठरेल की ते 20% असावं, 10% असावं का 30% असावं. कारण का त्याच्यामधले जे मॅच्युरिटी डेट्स असतात त्यावरती ते ठरतं. काही फंड हे ओव्हरनाईट फंड असतात, काही फंड हे मनी मार्केट फंड असतात की ज्याच्यामध्ये तुम्ही अगदी 1 दिवस सुद्धा ठेवलं तरी तुम्हाला काहीतरी का होईना रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळत असतो. सो लक्षात घ्या, फायनान्शियल प्रोडक्ट ना कुठलंच चुकीचं नाहीये. आपण कुठल्या पर्पज साठी त्याला वापरतोय हे महत्वाचं आहे. मला सांगा, जर डोकं दुखतंय, ताप आला तर मी एखादी पॅरासिटामॉल घेतली आणि झोपलो, घाम येईल
पुढच्या दिवशी मला छान वाटेल. पण माझं पोट बिघडलंय आणि जर मी तीच गोळी घेतली तर हे औषध पॅरासिटामॉल हा फॉर्म्युला चुकीचा की मी चुकीच्या विकारावरती तो वापरला. सो ह्यामुळे औषध चुकीचं ठरत नाही की नाही. सो तसंच गुंतवणूक जगतामध्ये तुम्हाला जितके काही वेगवेगळे फंड्स दिसत आहेत ते फंड वाईट आहेत का चुकीचे आहेत हे ठरवायला जाणारे आपण कोण. आपण फक्त एवढाच विचार करायचा आहे की ते माझ्या आर्थिक आयुष्यासाठी उपयुक्त आहेत की नाही आणि ते आपण घ्यावे की घेऊ नये. उपलब्ध तर अख्खं शॉपिंग मॉल आहे, तो सगळा आपण एक एक फंड घेत बसलो अर्धा टक्का 1% तर ओव्हर डायव्हर्सिफिकेशन होतं. तेच ना, आपला रेग्युलेटर हरवलाय किंवा बंद पडलाय. म्हणजे बरे काहीतरी लोक ऐकतात कुठल्या तरी वित्तीय सल्लागारांनी सांगितलं पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड असावा. अरे हो, पण किती? 200 फंड? रेग्युलेटेड असावा ना, डायव्हर्सिफाईड नक्की असावा. त्यांना जर आम्ही सांगितलं की आमची म्युच्युअल फंडामध्ये तर ते आम्हाला वेड्यात काढतात. अरे कधीतरी ती डुबली तर काय करायचं. म्हणजे हे आम्हाला माहिती आहे की ते चुकीचं सांगते. म्हणजे माझी बरीचशी इन्व्हेस्टमेंट 100% बना म्युच्युअल फंड. पण त्याच्यामध्ये क्या आपके पोर्टफोलियो में डेट है? व्हेरी गुड. फिर अच्छा, कमी प्रमाणात. ओके. मग आणि माझे आर्थिक सल्लागार पण आहेत. व्हेरी गुड. पण त्यांच्याशी एकदा नीट चर्चा करा आणि चर्चा झाली आहे. त्यांना मी माझ्या गरजा पण सांगितलेल्या आहेत. त्याप्रमाणे चालू आहे. इक्विटी मधूनच जातात काही असं. पण ते त्यांनी सांगितलं त्यांना. माझं म्हणणं असं आहे की हे जे लोक सांगतात आणि म्युच्युअल फंडमध्ये टाकू नको, कधीतरी पुढे लक्षात घ्या, एकच ह्या वरचा एकच मुद्दा सांगतो, लक्षात घ्या. नाही, मला मुद्दा कळला तुमचा मॅडम. म्युच्युअल फंड बुडेल या मुद्द्यावरती जरा थोडस आपण फक्त चर्चा करू. बाकीचं तुमचं चाललेल्या नियोजनाबद्दल तुम्ही खुश आहात ना, व्हेरी गुड. आता मुद्दा एवढाच आहे की म्युच्युअल फंड बुडेल असं जर आपल्याला वाटत असेल तर जरा हे गृहीतक तपासून घेतलं पाहिजे. कंपन्यांना एक लाईफ सायकल असू शकते. म्हणजे ज्यांच्या साम्राज्याचा सूर्य कधी ढळत नाही अशा ईस्ट इंडिया कंपनी सुद्धा कधीतरी लिस्टेड कंपनी होती. ती घेणारे लोक सुद्धा 100-150 वर्षापूर्वी म्हणत होते की अरे ईस्ट इंडियामध्ये पैसे ठेव आणि विसरून जा, हो की नाही. पण त्याला एक अंत होता. तसाच आज जर आपण म्हणत असू की अमुक एखादी टेक्नॉलॉजी कंपनी घेऊन ठेवा आणि विसरून जा, तर हे एआयच्या जगामध्ये गणित तपासून बघावं लागतंय की नाही. तसंच येत्या काळामध्ये ऑटोमेशन, एआय आणि या सगळ्या गोष्टींनी इतक्या मोठ्या प्रमाणात खांदेपालट होणार आहे की त्यामधली 2-3 वर्षात सुरू झालेली कंपनी ही बलाढ्य 3 लाख 4 लाख कोटीच्या कॅपिटल असलेल्या कंपनीच्या पलीकडे निघून जाण्याच्या सगळ्या शक्यता आलेल्या आहेत. 10-15 जणांची टीम ही 10,000 जणांच्या टीमला कॉम्पीट करायला लागली आहे. हा जो खांदेपलट होतोय त्यामधनं कंपन्यांमधनं डायरेक्ट गुंतवणुका असतील आपल्या डायरेक्ट पोर्टफोलिओतल्या शेअर्समध्ये तर ते धोकादायक असू शकतं. पण एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, ज्याला आपण म्युच्युअल फंड व्यवस्था स्वीकारतो कारण त्यावरती जर ऍक्टिव्ह मॉनिटरेशन असलेली व्यवस्था असेल तर जसं दूषित रक्त काढून टाकता येतं आणि नवीन रक्ताचा सप्लाय देऊन शरीर परत ताजतवानं होतं, तसंच जुन्या कंपन्या काढून टाकून नवीन कंपन्या येत जाण्याचा प्रकार हा म्युच्युअल फंडामध्ये होत जातो. म्हणून मी काय म्हणतो, डायरेक्ट शेअर्स किंवा इक्विटी पोर्टफोलिओ, डायरेक्ट इक्विटी पोर्टफोलिओ हा मर्त्य आहे. शरीर नश्वर आहे पण आत्मा, सो म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ आत्मा आहे जो जुनं शरीर सोडून देतो, बिनकामाचं शरीर सोडून देतो, नवीन चालणाऱ्या उद्याच्या जगातल्या कंपन्यांमध्ये जाण्याची सिस्टीम ह्या प्रोफेशनल व्यवस्थेमध्ये इनहेरंटली त्या व्यवस्थेत असल्यामुळे म्युच्युअल फंड या व्यवस्थेला मॅडम या जगात येऊन 100 वर्ष होऊन गेली.
भारतामध्ये 35-40 वर्ष होऊन गेले, पण आत्तापर्यंतच्या काळामध्ये कुठलाही फंड बुडाला असं घडलेलं नाहीये. सो त्यामुळे माझा अजून एक वेगळा कार्यक्रम आहे. जर पार्लेकरांना हा कार्यक्रम आवडला असेल तर आपण तो घेऊया, थेट शेअर बाजार की म्युच्युअल फंड. सो त्यामध्ये मी स्वतः तिसरी पिढी आहे क्षेत्रातली. माझ्या आजोबांच्या काळामध्ये म्युच्युअल फंड वगैरे नव्हतेच. सो त्यांनी त्यावेळेला घेऊन ठेवलेल्या ज्या शेअर्सचे पोर्टफोलिओ होते ते मी हळूहळू करत करत ऑलमोस्ट आता पूर्ण म्युच्युअल फंडामध्ये कन्वर्ट करून घेतले. आणि हा निर्णय मी का घेतला, या निर्णयाप्रती मी का आलो, हे मी त्या कार्यक्रमामधनं मांडतो. झीशान पार्ल्याला आम्हाला समजा तुमच्याशी बोलायचं असेल, आमचा पोर्टफोलिओ तुम्हाला दाखवायचा असेल, तो वर्षानुवर्ष असाच पाहिजे, त्याला हे केलेलं नाही. त्याच्यासाठी तुम्ही सो तुमची आणि माझी भेटीची वेळ ठरवता येईल. त्यासाठी मला फ्लॅटमध्ये अडकवून नका ठेवू पार्ल्याच्या. मला अलिबाग मधल्या फार्म हाऊस मध्ये राहायची आता सवय लागली आहे. माझ्याकडे ना 3 पश्मी हाऊंड आहेत. ते जर घेऊन मी पार्ल्यात आलो तर तुम्ही सगळेजण तुमच्या इकडच्या नगरसेवकांकडे सगळ्या तक्रारी द्याल माझ्या नावाने. बर्वे सरांना माहिती आहे किती अग्रेसिव्ह आहेत, शिकारी कुत्रे आहेत. सो असे घेऊन मी अलिबाग पार्ल्यामध्ये राहू शकतो का? सो म्हणून मला राहणं म्हणून आवडतं प्रेफर्ड लोकेशन अलिबाग आहे. अलिबागमध्ये माझं हेड ऑफिस आहे, पण माझं ऑफिस पुण्यात पण आहे, पार्ल्यात पण आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने काढू की सगळीकडे काढू. पण त्या तिकडे 7च्या 7 दिवस मीच असलं पाहिजे का? आमच्याकडे व्यवस्था आहे मॅडम. 16 एम्प्लॉई आहेत. 3 टीम मध्ये आम्ही काम करतो. एक टीम आहे रिसर्च, ती मी लीड करतो. सेकंड ट्रान्झॅक्शन, त्यामध्ये खूप एम्प्लॉईज लागतात. आणि थर्ड मॉनिटरिंग ऑन इन्व्हेस्टमेंट, ती अगेन मी लीड करतो. मी स्वतः तुमचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणार. सो फक्त तुम्हाला कधी चालणार आहे ते तुम्ही संपर्क साधून सांगून ठेवा. शेवटचा प्रश्न. बाहेर बटाटे वडे वाट बघतायत ना, त्यामुळे मी शेवटचा प्रश्न म्हणालो. हा, हायब्रिड फंड सुद्धा असावे, पण म्हणून माझ्याकडे हायब्रिड फंड आहेत म्हणून माझ्याकडे डेट नसावेच असं नाही. सो पोर्टफोलिओ मध्ये 3 घटक असले पाहिजेत. एक पूर्ण इक्विटीचे फंड्स, एक हायब्रिड कॅटेगरी आणि थर्ड प्युअर डेट कॅटेगरी. एनिवेज, थँक्स अ लॉट. आपण बटाटा वडा खात चर्चा करू ना सर. सोमवारी पण पार्ल्यातच आहे, मंगळवारी पण पार्ल्यातच आहे. आणि तुमचे सगळ्यांचे प्रश्नांची उत्तर दिल्याशिवाय मी हे सभागृह सोडणार नक्की नाहीये. 2 मिनिटं फक्त थांबा. डॉक्टर बर्वे सर आलेत. बर्वे सरांना सोबत आम्ही एक सायकोलॉजी मधली देखील कंपनी सुरू केली आहे आणि मानसशास्त्रामधले बरेच आम्ही कोर्सेस पण घेत असतो. सो सर इतके आलेले आहेत तर 2 मिनिटं आपण सरांकडनं पण. सर, आय एम व्हेरी हॅपी तुम्ही आज पहिला कार्यक्रम माझा अटेंड केलात. तरी हातात पकडलात तर दॅट विल. 6.5 वर्ष थोडा डिस्टन्स ठेवा. 6.5 वर्ष मी आणि सुनील नॉन स्टॉप पार्ल्यामध्ये कोविडच्या काळामध्ये एका सकाळी आम्ही भेटलो. तिथे एकही रेस्टॉरंट उघडलं होतं. आपला जो पार्लेश्वर समोरचा चौक आहे तिथे हिऱ्याखाली नव्हता राहिला. सकाळी आम्ही बसून बोललो की आपल्याला आज जे समाज आहे आपला, जो कोविडने भीतीग्रस्त आहे, मी त्याला असं म्हटलं की कोविडच्या विषाणूपेक्षा भीती ही जास्त कॉन्टेजियस आहे, ती जास्त संसर्गजन्य आहे आणि आपल्या लोकांशी बोललं पाहिजे. तू आर्थिक विचार बोलतोस, मला त्यांच्याशी भावनिकरित्या संपर्क साधायचा आहे. म्हणून आम्ही हे काम सुरू केलं आणि गेली 6.5 वर्ष आम्ही सातत्याने आठवड्यातनं 2 वेळेला 1 वेळेला सतत वेबिनार चालू आहेत. सायकॉलॉजीचे जवळजवळ सगळे विषय आम्ही स्पर्श करतो आहोत. मग त्याच्यामध्ये फक्त सायकॉलॉजी इथेच नाही तर एन्शियंट इंडियन सायकॉलॉजी पण आहे, भगवद्गीतेवरती आहे,
भगवद्गीतेवरती 2 आम्ही जवळजवळ 16 तासाची 32 तासाची सेशन घेतलेली आहेत. अशा अनेक विषयावरती आम्ही करत आलेलो आहोत आणि हे समीरचं फार मोठं मला कौतुक वाटतं. खूप तरुण आहे, माझ्यापेक्षा निम्म्याहून कमी वयाचा आहे तो. पण आम्ही दोघे मित्र आहोत आणि लक्षात घ्या तुम्ही की लोकांची भिडणं आणि चांगला समाज घडवणं याच्याकरता 2 गोष्टी. एक म्हणजे आर्थिक संपन्नता पाहिजे आणि दुसरी म्हणजे मानसिक समाधान पाहिजे. अनेक वर्षापूर्वी माझा एकदा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये कार्यक्रम झाला होता याच विषयावरती, म्हणजे फायनान्सवरती नाही अर्थातच, तर मानसिक शांती कशी असावी. आणि पुष्कळ मी बोललो. त्याच्यानंतर इकडच्याच एका काय असतं ते ब्रोकर, राईट, ब्रोकरने मला उभं राहून सांगितलं की सर तुम्ही जे बोलता ना ते मानसशास्त्र हे फक्त क्लिनिकमधलं नाही आहे, आम्ही पण फक्त मानसशास्त्रावरच काम करत असतो. आणि त्यांनी मला सांगितलं की ज्यांनी हव्यास, त्याच्याकरता होणारी धडपड आणि भीती याच्यातून होणारी सुटका, हे ज्या माणसाच्या डोक्यात चालू असतं तो कोसळतो. ज्याने आपली भीती आणि हव्यास याच्यावरती कंट्रोल ठेवला, रेग्युलेट केलं, त्यांनी जग जिंकलं मानसिकरित्या आणि संपन्नरित्या. त्यामुळे मला वाटतं की खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याकडे पैसे मिळवणं हे लाजिरवाणी गोष्ट समजली जाते. हे अमुक एक मनुष्य श्रीमंत आहे असं म्हटलं तसं असं का बरं म्हणजे काहीतरी असणार असं. त्यामुळे आर्थिक संपन्नता ही आपल्या कुटुंबापुरतीच मर्यादित राहते की मला माझ्या मेवण्यापेक्षा माझ्या मोठ्या भावापेक्षा जास्त पैसे मिळवायचे, तर तो काही स्टँडर्ड असू शकत नाही. त्याच्याकरता आपल्याला वेगळा सल्ला घ्यावा लागतो. जसं माझ्याकडे मानसिक सल्ला घेतात तसा समीरकडे सल्ला घेतात आणि तो माझं अर्धकाम तो करत असतो. तर खूप आनंद झाला की पार्ल्यातच तो आला. मी पार्लेकर, तुम्ही पार्लेकर आणि हा पण आता अर्धा पार्लेकर आहे. तर खूप छान वाटलं समीर या इथे यायला आणि तुमच्याशी एवढी चांगली मंडळी जमा झाली आहे. तर असे परत भेटत राहू आपण आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि लक्ष्मी तुमच्यावर कायम प्रसन्न राहावं. ओके, चल, थँक्यू. चर्चा करू. आणि ऑनलाईन कार्यक्रमात बरेच जण सहभागी झाले. सो त्यांना जर माझ्याशी संपर्क साधायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा. तुमची माझी भेटीची वेळ ठरवून आपण नक्की तुमचा पोर्टफोलिओ आणि तुम्हाला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी मदत आपण नक्की देऊ. थँक्स अ लॉट. अनेकांचे प्रश्न मला घेता आले नाहीत, ते मला पर्सनली आन्सर करायला आवडतं. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully. Investors are requested to review the prospectus carefully and obtain expert professional advice with regard to specific legal, tax, and financial implications of the investment or participation in the scheme before investments.